और कैप्सूल, अब दर्द भी घुटने टेकेगा। घोषित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका थांबवणार नाही, सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती। नगर परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका ठरल्याप्रमाणेच होणार। घोषित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका थांबवणार नाही। जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा लांबणीवर। सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी आता 21 जानेवारीला। स्थानिक निवडणुका 1 वर्ष पुढे ढकला, ओबीसी आरक्षणाला हात लावू नका, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची मागणी। चौकशी समितीचा निकाल येईपर्यंत वाट बघा, कथित सिडको जमीन गैरव्यवहार प्रकरणावर संजय शिरसाटांचं वक्तव्य। संजय राऊत सोमवारपासून पत्रकार परिषदा घेणार, तब्येत सुधारताच राऊतांच्या पत्रकार परिषदा सुरू। चावट कंटेंट बघणाऱ्यांचा आधार नंबर नोंदवून घ्या, समय रैनाच्या अश्लील शेरेबाजीबाबत न्यायालयात सुनावणी। फरार कृष्णा आंधळेच्या शोधाबाबत अहवाल सादर करा, बीड कोर्टामध्ये झालेल्या सुनावणीत कोर्टानं खडसावलं। दिशा सालियनची हत्या की आत्महत्या, दिशा सालियन प्रकरणाचा तपास किती दिवस करणार, उच्च न्यायालयाचा मुंबई पोलिसांना सवाल। इम्रान खान जिवंत आहे का, खान कुटुंबाचा टाहो, पाक सरकारचं मौन मात्र संशयास्पद। वृक्षतोडीच्या विरोधानंतर महानगरपालिकेनं एक पाऊल मागे घेतल्याची चर्चा, नाशिकच्या तपोवनात कमी झाडांवर कुऱ्हाड चालण्याची शक्यता, नाशिक महापालिकेतील सूत्रांची माहिती। मुंबई महानगरपालिकेचं नवं जाहिरात धोरण, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर 18 महिन्यांनी नवं जाहिरात धोरण लागू। एकनाथ शिंदेंच्या नाशिक जिल्ह्यामध्ये 3 सभा, इगतपुरी, भगूर आणि येवल्यामध्ये शिंदेंची तोफ धडाडणार, भगूरमध्ये भाजप राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा सामना। मुंबईमध्ये थंडी लवकरच परतणार, उत्तरेमध्ये गेल्या 48 तासांपासून घसरलाय पारा, शनिवारपासून महामुंबईमध्ये जाणवणार थंडी। धमक्यांना घाबरू नका, मी डॉन बोर्डीकरांची लेक आहे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांचा विरोधकांना इशारा। निलेश राणेंचा संताप, माझ्या स्टिंग बाबत अजून कारवाई का नाही, निलेश राणेंचा सवाल। हे देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे, जास्त वळवळ कराल तर फडकून टाकू, भाजपचे आमदार आशिष देशमुखांचं वादग्रस्त वक्तव्य। ज्वालामुखीच्या राखेचं कारण देऊ नका, हवेचा दर्जा सुधारण्यासाठी काय करताय ते सांगा, मुंबईतल्या प्रदूषणावरून सरकारवर न्यायालय कडाडलं। पुण्यात 6 ते 7 वाहनं एकमेकांना धडकली, येरवड्याच्या गोल्फ चौकाजवळची घटना। मुंबईतील बेकऱ्यांचे हरित इंधन वापराकडे दुर्लक्ष, स्वच्छ आणि हरित इंधन वापरापासून 246 बेकऱ्या दूरच। पश्चिम रेल्वेच्या मोटरमनमध्ये वाढता असंतोष, जुलमी कारभाराविरोधात मोटरमन आंदोलनाच्या पवित्र्यात। नांदेडच्या इतवारा पोलीस ठाणे हद्दीमध्ये युवकाची हत्या, गोळी झाडल्यानंतर दगडानं ठेचून 25 वर्षीय तरुणाला संपवलं। दुसरी बायको करा, दुप्पट दंड भरा, आसाममध्ये बहुपत्नीत्व प्रतिबंधक विधेयक मंजूर, एकापेक्षा जास्त